नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचं जे कामकाज आहे ना, ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सकाळी एक फास्ट अपमूव्ह आपण पाहिलेला आहे. म्हणजे पहिल्या 1 तासाभरामध्येच एक चांगला अपमूव्ह आपण पाहिला आणि त्यावेळेस जवळजवळ 80 ते 90% जे लोक आहेत ना, ते बायस झालेले होते की आता मार्केटमध्ये रिव्हर्सल येणार आहे. कारण का 2-3 दिवसापासून कंटिन्युअस मार्केट सपोर्ट घेत आहे आणि इथून मार्केट कंटिन्युअस वरती जाऊ शकतं ही अपेक्षा होती. आणि पुन्हा एकदा बायर्सला इथे ट्रॅप करण्यात आलेलं आहे. सध्या जी काही परिस्थिती चालू आहे ना, त्यामध्ये मार्केट एवढी मोठी मुवमेंट देण्याची शक्यता अपसाईडला आज तरी नव्हती. हे जर ही मुवमेंट या पद्धतीने असते ना, स्लो अशी, तर कंटिन्यू झालेली असते ही मुवमेंट. परंतु जेवढी शार्प मुवमेंट आलेली होती ना, त्यानंतर क्लिअरली विजिबल होतं की मार्केटमध्ये एक डाऊनफॉल येऊ शकतो. ॲटलिस्ट रिजेक्शन येईल. डाऊनफॉल जरी नाही आला तरी ॲटलिस्ट रिजेक्शन येईल. तो कमीत कमी 50% असेल. हा जो मूव्ह आहे जवळजवळ 250 पॉईंटची मुवमेंट झालेली होती, तर त्याच्या 50% यायला पाहिजे होता. याविषयी मी आपल्या टेलिग्राम चॅनललाही मेसेज केलेला आहे. व्हॉईस नोट आहे, ते तुम्ही ऐकून घेऊ शकता. बरं, आता काय झालं, ट्रेड कशा पद्धतीने बनला. ऑलरेडी आम्ही BTS ठेवतो इथे ओपनिंगला. या ज्या 3 कॅन्डल बनल्या ना, त्याच्यामध्ये मुवमेंट झाली नाही, त्याच्यामुळे हा लॉसमध्ये BTS एक्झिट केला. त्याच वेळेस बँक निफ्टी होल्ड होतं, कारण का बँक निफ्टीमध्ये स्ट्रेंथ चांगली होती. पण ही एकदम फास्ट मुवमेंट आल्याच्या नंतर ही मुवमेंट स्लो आली असती तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकत होतो. इथे दिसत होतं विजिबली डाऊन साईडचा ट्रेड विजिबल होता, दिसत होता. परंतु ही जी मुवमेंट होती ना, त्याने एक भीती होती मनामध्ये आणि स्टॉप लॉस तुमचा मोठा होता, त्याच्यामुळे घेण्याची हिंमत झाली नाही. स्टॉप लॉस मोठा म्हणजे तसा वाटत छोटा होता, परंतु कॅन्डल ज्या पद्धतीने बनत होते ना, तुमचा स्टॉप लॉस हिट होताच मार्केट खूप वरती निघून गेला असतं. म्हणून इथे नंतरून कोणताही ट्रेड प्लॅन केलेला नाही. नंतरून या रिट्रेसमेंटला एक छोटे ट्रेड झाले, परंतु ते काही तेवढे मोठे ट्रेड नव्हते. आता उद्या कशा पद्धतीने, उद्याची एक्सपायरी आहे ना, त्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 2-3 महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्याला न्यूज म्हणू शकता. एक आहे ट्रम्प तात्याच्या संदर्भात. ट्रम्प तात्याने काय केलेलं आहे तर ऑटो आणि फार्मा या दोघांवरतीही ठरवलेलं आहे. फार्मा याच्यावरती टेरिफचं डिसिजन आज झालेलं आहे आणि आज तुम्ही पाहू शकता दोन्ही सेक्टरमध्ये प्रेशर विजिबली दिसत होता. आता दुसरी महत्त्वाची न्यूज आहे अदानी स्टॉकच्या विषयी. म्हणजे सर्वातून अदानी बाहेर पडले असं दिसत असतानाच, जसं आपल्याकडे सेबी आहे तसेच त्यांच्याकडची जी संस्था आहे अमेरिकेची, त्यांनी इंडियन गव्हर्नमेंटला अप्रोच केलेला आहे की तुम्ही काही माहिती पुरवावी असं. म्हणजे या केसमध्ये ते जास्तच सिरियस आहेत असं सध्याला तरी दिसते आणि त्याने ट्रबल वाढवू शकतो. मग अदानी असेल आणि मग त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट आपण जसं मागे पाहिला तसा पुन्हा एकदा आपल्या मार्केटवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. या महत्त्वाच्या 2 न्यूज झाल्या. आणि उद्याच्या मार्केटसाठी उद्या आपले आहे एक्सपायरी आणि त्या अगोदर अजून एक आहे, ते आहेत फेड मिनिट्स. आज रात्री ते फेड मिनिट्स येतील आणि मग त्याच्यानंतरचं रिॲक्शन मार्केटवरती आपल्याला पाहायला मिळेल. ग्लोबल मार्केट तरी आता सध्याला फ्लॅट आहे, त्याच्या अनुषंगाने उद्या पाहूयात काय होतं. आता टेक्निकली जे दिसते महत्त्वाच्या लेवल काय असू शकतं. एका रेंजमध्ये मार्केट आहे. 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती जरी लक्षात येत नसेल, आपण 15 मिनिट किंवा 30 मिनिटाची टाईम फ्रेम लावली तर काय लक्षात येते आपल्या, गेले 5-6 दिवस म्हणजे इथून जरी पकडलं, हा फक्त एक अपसाईड सोडली तर मार्केट याच छोट्याशा रेंजमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याच्या बाहेर पडल्याच्या नंतर एक चांगली मुवमेंट येऊ शकते. आता 2 पद्धतीने तुम्ही याला पाहू शकता. एक डाऊनफॉल आहे आणि त्यानंतर मार्केट इथे एका चॅनलमध्ये काम करताना पाहायला मिळते. तसं पाहायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय, हायर लो फॉर्मेशन बनताना दिसतंय. पण जर हा चॅनल आता ब्रेक झाला ना, तर एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि जर एक्सपायरीला हा ब्रेक झाला, म्हणजे उद्या जर एक्सपायरीला इथे एक ब्रेकडाऊन अगदीच इथे करण्यापेक्षा पुन्हा एकदा जर मार्केट 800च्या खाली ट्रेड करायला सुरुवात करते ना, तर एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. जो त्याची लेवल जी आहे 800 ब्रेक झाल्याच्या नंतर पहिलं ऑब्व्हियसली 760 जी आपली लेवल आहे, पण त्यानंतर 720 आहे, 660 आहे, अगदी 560 आहे. या लेवलपर्यंत सुद्धा, म्हणजे जिथे आपण आहोत ना, जवळजवळ 350 ते 400 पॉईंटचा फॉल सुद्धा याच्या खाली आपण, म्हणजे हे सोडून द्यावे लागतील 125 पॉईंट आणि मग त्याच्या खाली 200-250 पॉईंट अजून मिळतील. त्यासाठी आपल्याला ट्रेड प्लॅन करावा लागू शकतो. आता अजून एक फॉर्मेशन जे बनतं आहे ना, ते अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रेड लाईन अगदी परफेक्ट मार्क केला तर तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने आता ही रेंज छोटी होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जर अपसाईड ब्रेक झाला, आता अपसाईडसुद्धा महत्त्वाची लेवल काय असणार आहे तर 23,050. जसं 23,050 ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईडचा ट्रेड बनतच नाही आहे. इथे या आजच्या सारखं जी सकाळची मुवमेंट आली या पद्धतीने, तर एखादा अपमूव्ह येऊ शकतो रँडम आणि फास्ट. कदाचित याच्या पाठीमागे काही न्यूजही असू शकते, मी अजून पाहिलेलं नाही, पण असेल नसेल माहिती नाही. परंतु नॉर्मली न्यूजवरती असे मूव्ज येतात. एखाद्या न्यूजमुळे येऊही शकतो, पण तो सस्टेन करणं खूप गरजेचं आहे. मग उद्यासाठी 2 महत्त्वाचे लेवल आहेत. आपण 900ला बंद आहोत, म्हणजे बरोबर मध्ये 930च्या आसपास फायनल क्लोजिंग आहे. वरती आहे 23,040-50 आणि डाऊन साईडला आहे 22,820.
याच्या खाली 820 780 40 पॉईंटचा झोन, याच्या खाली आणि याच्या वरतीच ट्रेड बनतील. याच्यामध्ये काय होऊ शकतं, ज्या पद्धतीने मार्केट या झोनमध्ये आहे ना, कदाचित मग अजून एखादा दिवस असाच घालवला जाऊ शकतो आणि जे काही प्रीमियम आहे ते इरोजन केलं जाऊ शकतं. फक्त याच्यासाठी सावध राहा. याच्या बाहेर इकडे जरी निघालं तरी 100-150 पॉईंट कुठे नाही गेले आणि याच्या खाली जरी निघाले तरी 100-150 पॉईंट कुठे नाही गेले. म्हणजे दोन्ही बाजूला आणि एक्सपायरी आहेत 100-150 पॉईंटमध्ये चांगली मुवमेंट कॅच करता येते. फक्त त्याच्यासाठीच ट्रेड प्लॅन करा, मध्ये काहीही करायचं नाही आहे. आता 5 मिनिटावरती जे फॉर्मेशन आहे ते पुन्हा एकदा पहा. वरती अगदीच ॲग्रेसिव्ह असाल तर इथे ट्राय करू शकता, पण हे रिस्की आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, जो ॲक्च्युअल ट्रेड बनणार आहे आजचा जो काही हाय बनलेला आहे ना 23,040च्या वरती आणि डाऊन साईड याच्या खाली सुद्धा ॲग्रेसिव्ह ट्रेडर ट्राय करू शकतात. ती लेवल आहे 22,855. 22,855 जर ब्रेक होतं तर तुम्ही ट्राय करू शकता आणि मग आजचा लो हे पहिलं टार्गेट आणि तो ब्रेक झाल्याच्या नंतर ऑब्व्हियसली एक डाऊन साईड आपल्याला पाहायला मिळू शकतो, ज्याचं टार्गेट आता सांगितल्याप्रमाणे 760 असतील, 720 आहे, 660 आहे आणि अगदी 560, 520, 560 हे टार्गेट जे आहेत ना तिथपर्यंत आपण जाताना पाहू शकतो निफ्टीला खास करून. आणि एक्सपायरी आहे, मोठी मुवमेंट. याच्यामध्ये काही करू नका. एखादा अप मूव एखादा डाऊन मूव येऊ शकतो. अगदी तुम्ही 10-15 पॉईंटसाठी, ऑप्शनच्या 10-15 पॉईंटसाठी सांगतोय. स्कॅल्पिंग वगैरे करणार असाल तरच मध्ये ट्रेड प्लॅन करा. लक्षात घ्या, स्कॅल्पिंग वगैरे करणार असेल तरच मध्ये ट्रेड प्लॅन करा, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. किंवा मग एक बेटर वे असतो, एक्सपायरीच्या दिवशी जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल आणि मुवमेंट तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट एक्सपायरी जी आहे ना, म्हणजे या आज उद्याच्या केसमध्ये फेब्रुवारीची जी फायनल एक्सपायरी आहे त्याचा ट्रेड प्लॅन करू शकता. म्हणजे तिथे काय होतं, इरोजन कमी असतं आणि तुमचा जास्त मोठा स्टॉप लॉस जात नाही. कारण का एक्सपायरी याच्यामध्ये काय होतं, थोडं जरी अगेन्स्टमध्ये गेलं तर पूर्ण इरोजन होऊन जातं ऑप्शनचं प्रीमियम. म्हणून एक त्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. आता बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये स्ट्रॉंग आहे का, तर फार्मा ऑटो या सेक्टरवरती प्रेशर आहे आणि कदाचित IT वरती सुद्धा आता प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर तसं झालं तर मग निफ्टीला कोणी थांबू शकत नाही. पण बँक निफ्टीमध्ये एक चांगली संधी आहे. इथे बँक निफ्टीने एक चांगलं होल्ड केलेलं आहे. बँक निफ्टीसाठी ही तीच महत्त्वाची लेवल जे की गेले कित्येक दिवस आपण डिस्कस करतोय. 49,650च्या वरती सस्टेन केलं तर बँक निफ्टीमध्ये एक चांगला अपमूव 500 ते 600 पॉईंटचा अजून येऊ शकतो. 500 ते 600 पॉईंट एकाच याच्यामध्ये 500-600 पॉईंट येतील असं नाही. 650च्या वरती जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 49,930, त्यानंतर 50,050 आणि त्यानंतर 50,150, 50,200पर्यंत आपण जाताना पाहू शकतो. बँक निफ्टीमध्ये तेवढी ॲग्रेसिव्ह डाऊन साईड सध्या तरी नाही आहे. कारण का जी लेवल आहे बँक निफ्टीच्या खाली खरंच वीक होऊ शकते ती लेवल आहे 48,800ची. म्हणजे आत्ता जिथे आहोत तिथून जवळजवळ 700 पॉईंट खाली आहे. त्यामुळे डाऊन साईडचा ट्रेड बँक निफ्टीमध्ये करण्यापेक्षा निफ्टीमध्ये करू शकता आणि अपसाईडचा ट्रेड जो आहे तो बँक निफ्टीमध्ये प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. जर ब्रेकआउट येतोय तर निफ्टीमध्ये ट्रेड घेण्यापेक्षा एक्सपायरी आहे तर तिथे तुम्ही हिरो ट्राय करू शकता. पण अदरवाईज तुम्ही बँक निफ्टी प्रेफर करू शकता आणि डाऊन साईडसाठी तुम्ही निफ्टीला प्रेफर करू शकता. इथून जर पुन्हा एकदा 49,250च्या खाली निघते ना तर एक छोटा ट्रेड बनू शकतो, ज्याचं पहिलं टार्गेट हे 49,050 असू शकतं. त्यानंतर 48,930 हे टार्गेट असेल आणि 48,800 हे फायनल टार्गेट असेल. 48,800 49,250च्या खाली मध्ये काहीही नाही. इथे सुद्धा ही रेंज जी 300 पॉईंटची रेंज बनते ना, म्हणजे 49,250, 300 ते वरती 49,600 ही जी 250-300 पॉईंटची जी रेंज बनते त्याच्यामध्ये नो ट्रेड असणार आहे. निफ्टीमध्ये तो झोन थोडा मोठा आहे. एक्सपायरीसाठी छोटे मोठे ट्रेड निफ्टीमध्ये बनतील, पण इथे या झोनमध्ये नो ट्रेड आहे. आणि एक लक्षात ठेवा, जरी निफ्टी आहे, बँक निफ्टीमध्ये तर चांगली मुवमेंट आहे, परंतु निफ्टीमध्ये नाही आहे. पण आजचं जे कामकाज झालेलं आहे ना, मिड कॅप असेल किंवा स्मॉल कॅप असेल, याच्यामध्ये एक चांगली मुवमेंट आज आपण पाहिलेली आहे. आता फक्त हे सस्टेनेबल आहे का हे पाहायचं आहे. कारण का मिड कॅप स्मॉल कॅपचे स्टॉक खूप तुटलेले आहेत गेल्या काही दिवसापासून. त्याच्यामध्ये काही नवीन संधी मिळत आहेत का ते नक्कीच पाहू शकता. पण लगेच एका दिवसाने भारावून जाण्याची आवश्यकता नाही आहे की एक दिवस चांगली मुवमेंट दिली म्हणजे त्यांच्यामध्ये रिव्हर्सल आले तर ते सस्टेन होते का पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि बाकी 2-3 न्यूज आहेत त्यावरती थोडं लक्ष ठेवा. तरी माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.